दिल्लीत चाललेल्या आंदोलनाचा परिणाम देशभर अनेक ठिकाणी आपल्याला आंदोलन पाहायला मिळतं. राजसाहेब आणि उद्धव साहेब सुद्धा मुंबईला मोर्चा काढतायत. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये त्यांनी काय करावं न करावं हा त्यांचा अधिकार आहे. परंतु सरकार सुद्धा सकारात्मक आहे हे लक्षातही घेतलं पाहिजे. कालच्या ज्या झालेल्या घडामोडी आहेत त्या घडामोडीमध्ये विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणे, त्यांना सहकार्य करणे, चर्चेसाठी निमंत्रण देणे, या सगळ्या आता एक एक स्टेप मला वाटतं सरकारने सुद्धा या आंदोलनाला गांभीर्याने घेतलेलंच आहे. म्हणून ह्या 1-2 दिवसामध्ये मोठ्या काही घडामोडी या आंदोलनाबाबत होतील असं आता तरी सध्या दिसतंय. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यावा की न घ्यावा हा पंतप्रधानांचा सर्वस्वी अधिकार आहे. परंतु आमच्या मते त्यांनी निर्णय का घेतला का घेत नाही यावर चर्चा करणं उचित नाही. म्हणून आता या 1-2 दिवसामध्ये मला वाटतं एक मोठा निर्णय कदाचित केंद्र शासनाकडून घेतला जाईल. काही लोक घुसताना सुद्धा दिसत आहेत, ज्यांच्यावर समोर बॅच नाहीये, कोण पोलिसाचं नाव माहित नाहीये, परंतु तो ड्रेसमध्ये घुसलेला आहे, हातात काठी आहे, असे प्रकार झालेले आहेत. आंदोलन भडकवणं किंवा आंदोलनामध्ये वेगळी दिशा देणं हे काही समाजकंटक हे काम करत आहेत. आणि म्हणून आंदोलकांनी सतर्क राहिलं पाहिजे. आता उद्याचा मोर्चा राज ठाकरेंचा आहे. त्यांनी सुद्धा सांगितलं की असे जर कोणी घुसताना दिसले तर आम्ही त्याला झोडपून काढू. भूमिका त्यासाठी घ्यावी लागते की हे काही बोगस लोक जे आंदोलनामध्ये घुसतात आणि आंदोलन पेटवण्याचा किंवा आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचा किंवा आणखी काही करण्याचा जेव्हा प्रयत्न होतो त्या टायमाला याचा सर्व परिणाम हा एका आंदोलनावरच नाही तर तो सर्व महाराष्ट्राने देशभरात होत असतो. म्हणून आता सतर्क राहण्याची ही वेळ आहे. असेल तर निश्चित आहे, परंतु ज्या पद्धतीने त्याने हे केलेलं आहे त्याच्यात गुन्हा दाखल झाला पाहिजे, काही हरकत नाहीये. कालचं प्रकरण जे पाहिलं ते सुद्धा असंच गांभीर्याने घेण्यासारखं होतं. 50 ग्रामची पुढे खिशात टाकतो तुला कायमच्या जेलमध्ये पाठवतो, हे काय हुकुमशाही चालली काय? म्हणून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याच्यावर कडक भूमिका घेतली, तातडीने त्याला निलंबित केलेलं आहे. हे आंदोलन विद्यार्थ्यांचं आहे, त्या विद्यार्थ्याच्या आंदोलनाला सहानुभूतीपूर्वकच आम्ही सर्वांनी पाहिलं पाहिजे आणि योग्य तो मार्ग काढला पाहिजे. हे सर्वांची भूमिका आहे, कोणा एका पक्षाची नाहीये. म्हणून ह्या आंदोलनाकडे राजकीय अँगल आम्ही कोणीच पाहत नाहीये. त्यांच्या हिताचं जे काही होईल ते करण्याचा प्रयत्न निश्चित मला वाटतं केंद्र सरकार करेल.